आता टाइम कडे आल्या मग 11:30-12 वाजले ते. आता आम्ही येऊन प्रयागराजला पोहोचले आहोत. प्रयागराजला आता येऊन पोहोचले आहोत. सध्याला सांगता मोरे कुठे जाणार टेंट हा आमच्यासाठी बुक केल्या. वनवासी कल्याणाने आमच्यासाठी बुक केल्या. शिक्कापट्टी माणसं आता सांगा नको तरी माणसं आता. एक्सपिरियन्स मात्र एक नंबर. सांगतो मी मोर जाईल तसं कसं एक्सपिरियन्स तसं सांगितलं तो. बघा तुम्ही मी मोर्याडो घेतल्या किती बघिलो ना किती बघिलो मग येते उड्या मारा बघणार लोक असले होम ग्राउंड बरोबर पॅक केले. यमुना नदी तर पाणी खोल नाही त्याच्याने उसुकान टाकले मात. अरे 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 अवकाश मार बाबा तू. आम्ही जातो तुम्ही घेऊ नको. आम्ही सगळे जातो कष्ट पडून आम्ही इकडे रेटाला आलेत मागणी द्यावता आश्रम आला जवळ कसं म्हणतो ही सगळी आता ती टेंट बघा लोक नाही. अरे बाबा काय ना उजव्या बाजू काय नाही या रोडाची डाव्या बाजू सगळा. उजव्या बाजू तुम्ही काय बघा खांब राहून ते खांब घेऊन करतोस क्या कुठं आला 5 किलोमीटर म्हणलो खरं नाही शिक्कापट्टी मोठा 10 किलोमीटरचे वर आहे 14-15 किलोमीटर कमी आला. आम्ही देखील क्या तीर आकडवले सगळी पूर्ती षडस कुठबा म्हणलं की षडिगबा म्हणतात बघा तिथं हे षड बघायचं गाड्या पार्किंगला जागा आता करा असल्या व्यवस्था करायची काय बारीक गोष्ट नव्हा. 90 कोटी लोकांना आमच्या कर्नाटकातल्या सिद्धरामय्या झाले आपली लुंगी दुकानात बसला असतं आराम तर त्यांच्या हे असं जमत नाही. कुणी अनुभव असल्या त्यांना एवढंच कळतं. सडनली गेले आता हे मॅट घालून आजच गेले आहेत ना करून 10 वर्ष झाली भाजी सावकाच तुला काय ठावा कुठं कुठं खंडा देऊ. अरे देवा माझ्या अरे आवडलं फायरिंग गाडी बघाय तिशी एक सिलेंडर ब्लास्ट आलतं त्याच्यानंतर यूज होतं बघितलं तर तशा गाड्या राहत्या मला तरी एकूच दिसले मरो बघूया. आमचं रावटी हीच वाटत यस वेलकम टू यमुना ब्रिज. यमुना
ब्रिडची न्यू ब्रिडची हे सगळं डाऊनरोड म्हणशीला मॅट करून केल्या खाल कसलं पैप घेतलं मोठं मोठं यमुना नदी बघा यमुना माता की जय 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 एक नंबर व्यवस्थित मात्र भारी केले सिद्धरामांना भोक्याची पैप घातले मोठे मोठे त्याची वहिनी रोड केल्या या सिद्धरामाला घातल्या बाळवणी रोड करायला आमचे सरकार रडतं 100 वर्ष घेतं त्याची नदीने रोड करायला बी वावर पाहिजे ती योगी आदित्यनाथ पहा हा त्यांनी करून द्यावल्या बी पूर्ती तिकडे काय दिसते लाईट सगळं टेंट व्यवस्थित बघा ते टेंट व्यवस्थित मला वाटत तेवढी काय नदी नाही असं वाटते खोल नाही तुम्ही म्हणशीला खोल आहे जाऊन उतरून बघ उतरा मात्र मी जात्याला तुम्ही काय रस्ता हा येस ऑफकोर्स होय रस्ता इथे दिसत आहे की आपली मौला दिसतो अजून आलाय मी पुन्हा मात्र आणले ते इथे फुगत आहे ते साडले पण आणले आता आणले ना काय फुग होऊन आणले ते फुग्याला बांधले म्हणजे पाणी होत्या जागेवर वेगळं घातलं ना तिकडं स्टॉक व्हायला लागलं पाणी त्याच्यामुळं स्टॉक बघता येते नीर हरिता येते करायला सांगतो एवढं मोठं हो एक नंबर सिद्धरामाला कुंभमेळा नको मी जातो आधी नंतर कुंभमेळा गिर्या म्हणला असता केला असता अर्धा मध्ये ट्राय केला असता पूर्ती लाइटिंग व्यवस्था आधी पूर्ती शेड व्यवस्थित खूप जण सांगितलं 12 किलोमीटर चालवून यायचं हे ते तसं काय नाही गाडी बुक केली की सगळं आराम जाऊन सोडते 100 आणि म्हणशीला पाण्याचा अंडे बी दिसतं खरं असं एवढं दिसत नाही पूर्ती लाईट बघा यमुना नदी दडा ते सगळं हे बोट होते बोट म्हणा आटे बँडले ते जायचे मी सपलो काय कळलं बाजी असं म्हटलं की उत्तर प्रदेशच्या मध्ये आधी कर्नाटकात ना आद्य म्हणजे फुलकुशी झाली मंत्री फुलकुशी झाली आमच्या कर्नाटकात तशी दुसरी मॅच झाली की एक कोण बेतू म्हणतात उत्तर प्रदेशात कर्नाटकातल्या माणसानं बघा तुम्ही कुठे बघल्या हे सीताला रावणने अपहरण केलं सीता असल्या ह्यात होती बघा असल्या गुडसात गुड्स म्हणजे पाणी म्हणले शरीर थोडं नाही पाणी जरा काय दिसते बघा कट्ट बघा खाल रोड एमर्जन्सी रोड केला ते बघा इलेक्ट्रिकचा काम आहे कसा की आमची टावर इलेक्ट्रिक लाईन आहे लाईन नंबर आहे कुठली ती पाय पाडली आता ते झालं ना सगळं काढायचं बाबा फर्स्ट टाइम कुंभमेळा बघतोय इथे मागे चालले खरं फर्स्ट टाइम तू बघतोय केस होते आकार दिसतो आकार विकार आता स्टार्ट केलं रे बघा चालू हे बेचक बघा हे बेचक स्वामी ಒಂದು ವರ್ಷ ಹೋಗಿದೆ फुल यात्रा चालली तिंबुरा ही आमची यात्रा हे बाहेर आलेली बघा हे त्रिवेणी संगम म्हणतात बघा इथं ल माणसात हे केल्या व्हिडिओ कोण वर झालं हे बाहेर बघायला आलेलं
मागे तसं बघू नकोस ना आधी त्या माझी गाडी मोर पट गेली अरे मोठी जाऊन मोर पट गेली कोणतरी लोकेशन काला संडास मोबाईल आहे कोणी संडास व्यवस्था बरी आल्या पेटा सकाळी तिकून रेल्वे स्टेशन पहिल्या संडास मध्ये जाऊ नको तिकडे यावा थंडीची व्यवस्था बरी आहे हवावर बघा असा हा एक नंबर प्लेस तुम्ही इथं विजिट केलं ना एवढी माणसं असलं विशेष कार्यक्रम कधीच बघा होत नाही ते बघा तुम्ही मग अनेक जन्म ह्यातून यावं पाहिजे नेक्स्ट महाकुंभ मेळ्याला केव्हा या कांदे असला तर यावा कामाला असलं तरी यावा काम सोडून नसल्या बघा बघा आणि आमच्या वंचीला किंवा असं काय सांगतो चांगल्यावर निर्माण चांगलाच पाहिजे ना होय ना बाबा मोठं ब्रिज बघा ब्रिज रोड मात्र एक नंबर केले त्याची घालून बाबा तुझा आपण ही गाडी तेवढीच बस बघता आतल्या तुझं नदी तुझं टेंट घातली किती दिवस काय सबमिशनचं योग्य वाटतं हे असणार एवढे केस आलं ना 2 रोज व्हायचं होतं आम्हाला काळा जाईल होतं फोन करून सकाळी पाहिजे लोकेशन घालून ही गल्ली ती गल्ली बघित कुठं मोठं लोकेशन बघायला पाहिजे ट्रेनचा रस्ता सगळं उत्तर करावं नाही भरपूर तेवढे करायला आम्हाला 12 किलोमीटर आधीच नाही इकडे जाण्याला 20 किलोमीटर बोला आम्ही गाडीने आलेलं 12 किलोमीटर आता बघा प्रयागराज आम्ही सकाळचं 2ला निजला आता इकडं 7 वाजले ते द्यानगी थंड शिक्कापट्टी थंड इकडे एवढा किराण अंगावर पडते तरी द्यानगी थंड थंडीने 2 जॅकेट आणा पाहिजे त्यातल्या फाटून जाईल मी थंडी सांगता येत नाही. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आता टाइम कडा झाला म्हणजे 9:12. आता पागोटी रणू बांधून रेडी झाल्या पागोट गुंडल्याला गडी हे आता इथे मोर इव्हेंट हा कार्यक्रम हे आमचं टेंट कसा बघा टेंट कसा आम्ही काय याला पे केलं नाही वनवासी कल्याण वतीनं आम्हालाच अरेंजमेंट केल्या पहिलाच मस्त मजा आली बरं वाटतं. आमच्या गडी आता आम्ही ते फक्त 4 जण गेले सगळे बाहेर 30 जण बाहेर फिरा गेले ते एक नंबर. आता रेडी होऊन आल्या इव्हेंट झाला मागे दिसतंय सगळं टेंट बघा मोठी इव्हेंट हा सगळं एकत्र तर आमचं पागोडेच एक झालं सगळी माणसं बघायला आल्या तर एकदम आनंद होत्या बरं वाटतं. आमचं पागोड एवढी एक नंबर गळ्यात चालू घातल्या तर मोठं इव्हेंट असले कार्यक्रम ते मागे कधी बघलं नाही मी तिथे मी हिंडलो खूप खरं असलं काय मोठं बघलं नाही. हे सगळं काय दिसतंय मोठं घर नव्हतं असंच रेडीमेड बांधलेली ध्यान का मोठा इव्हेंट हा ही सगळी दिसते याच्या आत सगळी इव्हेंट चालू होतं. आम्ही आल्यावर कुंड हिंडाला म्हणाल्या कुंड लावून दिला तर आम्हाला ठाव नाही हा मी व्हिडिओ थोडा करीत हा मोर सगळ्या तुम्हाला दावासाठी काम सगळ्यांनाच या जागा होत नाही ना त्याच्यामुळे सगळ्यांना दावीत हा. जुते चप्पल अंदर टेंटात आज जायला व्यवस्थित कशी आहे जातो एक नंबर व्यवस्थित ही सगळी आमचीसाठी व्यवस्थित केली म्हणजे माझीसाठी नव्हा आमची सगळ्यांसाठी व्यवस्थित केलेल्या जेवणासाठी राहण्यासाठी असलं मोठं टेंट म्हणजे काय बारीक विषय नव्हा
एक नंबर. आणि कुठे मार तुम्ही. हाय हॅलो सगळ्यांना. त्याच्या दुपारच्या व्हिडिओ करायला लागले. मला 4 बी नव्हता. सकाळ 5ला उठून बाहेर लागल्या. अजून आला नाही. अजून 2 किलोमीटर हा पुरं होऊन गेला. ही दिसतेली यमुना आणि गंगा सरस्वती 3 नदी इकडे खालत्या अशा. तुम्ही म्हणता की यमुना नदी कुठं, गंगा नदी ही अशी स्टेट आहे. हे स्टेट हे इकडे इकडून वाहतेली, तिकडून इकडे खाल्यातेली यमुना आणि इकडून खाल्यातेली गंगा नदी. तर इथे येऊन मिळाल्या अशा इकडे खाल वाहू जातात. बघा त्रिवेणी संगम ह्यालाच म्हणतात. आणि तुम्ही सरस्वती नदी कुठं म्हणजे सरस्वती नदी गुप्तचर नदी ती दिसत नाही, बट ते दोन्ही नदी ती मिळून वाहतेली ती माणसं बघल्यावर शिक्कापट्टी. तर आता लोकांना आम्ही त्रिवेणी संगममध्ये आलो. दिसतो बघा त्रिवेणी संगम. शिक्कापट्टी माणसात या माणूस शिक्कापट्टी माणसात त्रिवेणी संगम. हेच बघा गंगा यमुना सरस्वती 3 नदी बी मिळून असं खालती वाहतात. असं पवित्र स्थान कधी गावलं नव्हतं. आता बघा आंघोळी घेऊन आले आहोत. रुमा जायला पाहिजे, आमच्या टेंटात जायला पाहिजे. हे बघा आमच्या इथं दोरगिरी आजूबाजूला बघायला येतं. माणसं मात्र शिक्कापट्टी माणसाचं नाकोडी माणसाचं. तुम्ही यावा आंघोळ करा पवित्र स्थानात. नदी तेवढं काही पाणी नाही. आराम जाऊन आराम घ्या होतं आंघोळ. नंतर सांगतो रुमात जाणार तिथे. मग दुसरं प्लॅन अयोध्येचा प्लॅन नेक्स्ट व्हिडिओ सांगतो. स्वधर्म रक्षा करनी हमको, स्वधर्म रक्षा करनी हमको, गर्व यही हम हिंदू हैं.